कोण होता शत्रू? आपला झगडा रक्तमांसाशी नाही. रक्तमांसाशी कुणी माणूस आपला शत्रू नाही. वचन आम्हाला हे म्हणतं. कारण त्या माणसाला चालवणारा कोणीतरी आहे. कोण आहे तो? सैतान. आपला झगडा रक्तमांसाशी नाही, तर अंधारातील सत्ता, अधिपती, दुष्ट आत्मे, अंधारातले ज्या आपल्याला नेहमी अडवतात, त्यांच्या विरुद्ध आपला झगडा आहे. आणि तो शत्रू आपल्याच मनामध्ये, आपल्याच भावांमधून, आपल्याच घरातून कोणाला तरी उठवतो. आणि काय भरतो मध्ये? आपण काय पाहिलं गेल्या वेळेला? खमीर. काय पाहिलं? खमीर. खमीर आला का एखादा भाऊ काय होतो? फुगतो. असतो एवढासा गोळा, पण फुगतो आणि दाखवतो एवढा मोठा, नाही का? कोण म्हणतं मी मास्तर आहे, कोण म्हणतं मी अमका आहे, कोण म्हणतं मी तमका आहे, नाही का? कोणी फुगवलं त्याला? खमीराने. खमीर कोण आहे? सैतान. लक्षात ठेवा प्रियानो, आपल्याला याच्यावर विजय मिळवायचा आहे. आपल्याला नम्र व्हायचं आहे. नम्र जनांच्या ठाई प्रभू राहतो. नम्र हृदय प्रभूला आवडतं. तो प्रभू आपला पिता त्यात राहतो. आणि जेव्हा माझा प्रभू माझ्या हृदयात राहतो, तेव्हा जर माझा ॲक्सिडेंट होणार असेल तर तो मला तिथून बाहेर काढतो. पण नसेल तर मग मात्र काही खरं नाही. म्हणून प्रभूला घ्या. हालेलुया. प्रभूला घ्या. तोच आम्हाला तारील, तोच आम्हाला संकटातून बाहेर काढील. म्हणून पहिलं खमीर आणू देऊ नका. आता दुसरा शत्रू. या दुसऱ्या शत्रूचं नाव काय आहे? कंटाळा. काय? कंटाळा. प्रार्थनेचा कंटाळा. बघा अजून किती जण जांभया देतात बघा. रात्री झोपलेच नाहीत, काय करू मी काय करू? मला बोलवा, मी गाणं म्हणून तुम्हाला झोपवेन. बरोबर ना? माझ्या समोरच आहेत, झोपत आहेत. झोपले नाही रात्री. माहीत नाही रात्री काहीतरी नवरा बायकोमध्ये भांडण झालं असेल तर मग रात्री नवरा बायकोत भांडण झालं का झोप लागते का हो? अरे बोला ना. मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? प्रभू येशू, बाबा बघ रे, या संकटातून मला वाचव. हालेलुया. हां, जेव्हा आपल्याला उत्तर सुचत नाही, प्रश्न पडतो, त्यावेळेला प्रभूला बोलवा. जर तो इथे असेल ना तर काहीच प्रश्न पडणार नाही. तर आजचा आपला विषय आहे कंटाळा. देवाचा कंटाळा आणि पिंजरा. देवाचा कंटाळा आणि पिंजरा. आपण या दोन गोष्टीविषयी पाहूया. खूप गोष्ट फार छान आहे. एक माझा भाऊ, मंडळीतला भाऊ, खूप आजारी होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्या आधी बरेच दिवस तो प्रार्थनेला येत नव्हता. शब्बाताच्या प्रार्थनेला नाही, गुरुवारच्या रात्रीच्या प्रार्थनेला नाही, रविवारी आला तर आला, नाही तर नाही. खूप आजारी झाला. खूप आजारी झाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी गेलो. मग अशा वेळेला पास्टरांना लोक बोलवतात. आधार नसतो, मग देवाच्या सेवकाला बोलवा, त्याने प्रार्थना केला का बरं होईल, असा विश्वास असतो लोकांचा. चांगलं आहे, काय वाईट नाही. मी गेलो. बोलवलं मला, मी गेलो. मी विचारलं, अरे बाबा, इतके दिवस झाले तू मला दिसला नाहीस प्रार्थनेला, काय झालं, का नाही येत?
म्हणतो कंटाळा आला. काय म्हणाला? कंटाळा आला. हा मोठा शत्रू आहे आपला. कोण? कंटाळा. मोठा. लक्षात घ्या. तुम्हाला येतो ना कंटाळा प्रार्थनेला यायचा का नाही? नाही. खरं काही खरं बोलतात, काही बोलतच नाही. त्यांना माहिती आहे बोलून फायदा नाही. कंटाळा. मला म्हणाला मला कंटाळा आला. एक ते दिवस प्रार्थनेला गेलो, कंटाळा आला. रोज रोज काय जायचं प्रार्थनेला? जांभया द्या आणि झोपा. कंटाळा जातो. मी त्याला म्हणालो, बाबा आता प्रभूला तुझा कंटाळा आला. आता काय झालं? प्रभूला तुझा कंटाळा आला. तुला जेव्हा प्रभूचा कंटाळा आला तेव्हा नातं तुटलं. जेव्हा मला प्रार्थनेचा म्हणजे प्रभूचा कंटाळा येतो तेव्हा काय होतं? नातंच तुटतं रे बाबा. पंख्याला जर, या पंखा जो फिरतोय त्याला जर करंटच मिळालं नाही तर पंखा काय होईल? बंद होईल. आता ह्याचा पंखा बंद व्हायची वेळ आली. मी त्याला म्हणालो, देवाला तुझा कंटाळा आला. 2 दिवसात मेला. संपला विषय. वाचूया यशया 43 अध्याय आणि 22 वचन. यशया 43 आणि 22 वचन, पान नंबर 878. नीट लक्षात घ्या रे बाबांनो. फायदा होईल, नुकसान अजिबात होणार नाही. माझा ऐकाल तर भरपूर फायदा होईल. माझा फार मोठा फायदा झालाय म्हणून तुमच्याकडे तो फायदा घेऊन, वाटा घेऊन तुमच्याकडे आलोय की माझ्या फायद्यातला वाटा मी तुम्हाला देतो. आमेन. हालेलुया. 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 फुकट देतो, घ्या. पान नंबर 878, यशया 43:22. आणि हे याकोबा, तू मला हाक मारली नाही, पण हे इस्रायला तू मला कंटाळला आहेस. हे याकोबा, तू मला हाक नाही मारली. तू मला हाक नाही मारली, पण तू मला कंटाळला आहे. कंटाळा. आवडलं का देवाला? लिहून ठेवलं, माझ्या मुला तू मला हाक नाही मारली. आपण हाक कधी मारतो देवाला? संकटात, दुःखात, ॲक्सिडेंटमध्ये, आजारामध्ये. हे चांगलं आहे का? हे चांगलं आहे का? संकटाच्या वेळेला हाक मारून देव ऐकेल का? कधी हाक मारली पाहिजे? सकाळी, दुपारी, संध्याकाळी. मी तर म्हणेन 1 नंबरला गेलेला आहे तरीही देवाला हाक मारा, प्रभू हे नीट जातंय म्हणून तुला धन्यवाद. अरे कित्येकांची अडकते बाबा, आग होते, आग तडफडतो, मग म्हणतो देवा. अरे जेव्हा चांगलं जातं ना 1 नंबर तेव्हा देवाला धन्यवाद द्या. आमेन. मी देतो. हालेलुया. जेव्हा 2 नंबरला जातो ना आणि जेव्हा व्यवस्थित होतं ना तेव्हा देवाला धन्यवाद द्या, प्रभू हे सगळं तू नीट चालवलंय. माझी आतडी काम करतात, ती आखडली नाही. धन्यवाद द्या. ज्याची आतडी आखडतात ना 12-12 दिवस अजिबात हलतच नाहीत जागेतून, जाऊन बसतो आणि कुदतो, तेव्हा देवाची आठवण येते आणि म्हणतो देवा. हाक मारा संकटाच्याच वेळेला नाही, तर जेव्हा चांगलं होते तेव्हा. टेबलावरती अन्न आहे का? जेवण आहे का? कोणीतरी सांगितलं होतं की जेवण नाहीचं, आम्ही चिंचेचा पाला खाऊन दिवस काढले. दांडेकर दादा म्हणाले. आज आहे? दिलं ना? हो की नाही? मग काय करायला पाहिजे जेवताना? हे बापा धन्यवाद, माझ्या ताटात अन्न आहे. आमेन. हालेलुया. माझे पाय चालतात का दोन्ही?
कोण शक्ती पुरवतो? धन्यवाद देतो का प्रभू, आज मला सकाळी कामावर नेलंस, संध्याकाळी घरी आणलंस, माझे पाय चालले, माझे हात चालले, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी काम करू शकलो. नाहीतर माझा हात तोंडात गेला नसता, मला नोकरीवरून कामावरून काढून टाकलं असतं. प्रभू तू हे मला दिलंस, मी काम करतो, मी खातो, माझी मुलं बाळ खातात, तुला धन्यवाद. बरोबर आहे. ह्याला म्हणतात हाक मारणं. याला काय म्हणतात? हाक मारणं. माझ्या बापा तुला धन्यवाद. अशा वेळेला होतं काय, प्रभू आपल्या हृदयात राहतो. जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी उतरून येतो. प्रियानो, हे सोडू नका, हे सोडू नका. कुठेही हाक मारा, कुठेही झोपताना 2 नंबरला 1 नंबरला, प्रभू येशू धन्यवाद, प्रभू येशू धन्यवाद, प्रभू येशू धन्यवाद, तू दिलेलं हे शरीर नीट चालत आहे, तुझी कृपा आहे, धन्यवाद. नाहीतर प्रभू म्हणेल तुम्हाला हाक नाही मारली, पण तुम्हाला कंटाळला. बरोबर आहे. आपण हाक मारित नाही तेव्हा काय होतं? प्रभू म्हणतो तू मला कंटाळला, मी तुला डोळे दिले, मी तुला हात दिले, मी तुला पाय दिले, मी तुला आतडी दिली, ते नीट चालत आहेत. हे तुझ्या कृपेनं नाही, ही माझ्या कृपेनं आहे. हालेलुया. हे तुझ्या कर्मानं नाही, तर माझ्या दयेनं आहे. तुला पहा बरं. म्हणून परत सांगेन तुम्हाला की तुमचा 1 हात कापून मागितला आणि म्हटलं 10 कोटी रुपये देतो, द्याल का कोणी? नाही ना. डोळे दोन्ही काढून मागितले, म्हटलं 50 कोटी देतो, द्याल का तुम्ही? नाही ना, नाही ना. मग आता कल्पना करा, या सगळ्या शरीराची किंमत किती होईल? किती रुपयाला विकाल रे बाबानो? 2 तंगडी किती रुपयाला द्याल? आतडी किती रुपयाला विकाल? मेंदू किती रुपयाला विकाल? किंमत करता येईल? नाही ना. मग देव म्हणतो कधीतरी इथे तू मला हाक नाही मारली, मी तुला एवढं दिलं पण तू मला हाक नाही मारली, तू मला कंटाळला. दर रविवारी प्रार्थनेला यायला, माझ्या मंदिरात यायला तू मला कंटाळला. किती लोक नाहीत आज? किती लोक गेल्या रविवारी नव्हते? जेवढ्यांचा बाप्तिस्मा झाला तेवढे सगळे आहेत का? किती गेले माघारे? काय झालं? कंटाळा. परत वाचा रे बाबानो मोठ्यानं. आणि हे याकोबा देवाच्या मुलाला प्रेमानं हाक मारली त्यानं. हे याकोबा हाक मारली देवानं मुलाला. हे याकोबा तू मला हाक मारली नाही, तू मला हाक नाही मारली याकोबा, पण हे इस्रायला तू मला कंटाळला. इस्रायला म्हणजे देवाच्या लोका, तू मला कंटाळला, तू मला कंटाळला. आनंदानं माझ्या दारात यायचं तर तू झोपून राहिला. कंटाळला. वाटतो कंटाळा? एक गोष्ट सांगतो. एक राजा आहे आणि तो सर्वांना बक्षीस देतो. काय बक्षीस देतो? सोनं. काय बक्षीस देतो? वस्त्र. काय बक्षीस देतो? अंजन. माहिती आहे ना सगळ्यांना कुठे आहे ते? बक्षीस आहे. बरोबर आहे, देव देतो. पण लाईन लावावी लागते. गेलं आणि मिळालं असं होत नाही. कदाचित आयुष्यभराची लाईन लावावी लागते. कदाचित लवकर मिळतं, कदाचित लाईन लावावी लागते. आता मी लाईनीमध्ये उभा आहे. त्याला मिळालं, त्यानं घेतलं, तो गेलं. त्याला मिळालं, त्यानं घेतलं, तो गेलं. लाईनमधला माझा नंबर पुढे पुढे येत आहे. पण खूप वेळ झालाय, कंटाळलो मी. अरे कधी नंबर येणार? मी लाईन सोडून घरी गेलो. लाईन सोडली, घरी गेलो. आता माझ्या पाठचे होते ते धीरानं उभे राहिले. त्यांचा नंबर लागला. त्यांना सोनं मिळालं, त्यांना वस्त्र मिळालं,
शुभ्र वस्त्र मिळालं, त्यांना अंजन मिळालं. हालेलुया. आनंदानं नाचत गेले. याला समजलं, हा जो घरी गेला होता ना, याला समजलं की अरे हे सगळे घेऊन गेले, मी किती वाईट केलं, थोडा वेळ मी अजून थांबलो असतो तर मला मिळालं असतं. बरोबर आहे. मग आता काय झालं, मी जाईन परत. आता त्याचा नंबर गेला, त्याच नंबरवर त्याला उभं राहता येईल का? त्याला सुरुवात मागून करावी लागेल. लाईन वाढली, अजून जेवढी होती त्याच्यापेक्षा आता लाईन वाढली, कारण लोक खूप येऊ लागले. पण ह्याचा नंबर गेला आता एकदम शेवटी. नंबर कुठे आला आता? शेवटी. थोडा वेळ धीर धरला असता तर नंबर लागला असता, आशीर्वाद मिळाले असते. बरोबर आहे. असंच होतं. आपला नंबर येतो आणि सैतान आपल्या मनामध्ये कंटाळा घालतो, अरे काय जाऊ दे, नको, सोडून जायचं, नाही जायचं. इतक्या उन्हातानामध्ये प्रार्थनेला जायचं दर रविवारी, छा. आणि मग तो माणूस मागे पडतो आणि मग देव त्याला दोष लावतो. याकोबा, तुम्हाला कंटाळला, तुम्हाला हाक नाही मारली, तुम्हाला हृदयामध्ये भरून नाही घेतलं. अरे तुझ्यासाठीच तर मी हे सर्व ठेवलं होतं. सगळे आशीर्वाद, सगळी कृपा, सोनं, वस्त्र आणि अंजन कुठे आहे रे बाबा? प्रकटीकरणातल्या 4थ्या अध्यायात ना, 3ऱ्या का 4थ्या? 3रा अध्यायामध्ये 16 आहे. वाचाल का? वाचा बघू, समजू द्या माझ्या लोकांना काय ठेवलंय प्रभूनं. 3रा अध्याय 17वं वचन. पान नंबर 1487. प्रकटीकरण 3:17. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे आणि मी धन मिळवले आहे आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी आणि दीनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहे. का? कारण तू कंटाळला आहेस देवाला. का? कारण तू त्याला हाक मारली नाही, म्हणून तू दरिद्री, भिकारी, तुझ्याकडे काहीच नाही. तू लाईन सोडली, लाईन सोडली. बरोबर. आपले किती लोकांनी लाईन सोडून ते गेले आणि ते कसे झाले? भिकारी, दीनवाणे, दरिद्री, नागडे, उघडे, वस्त्र नाहीत. म्हणून देव परत काय म्हणतो? मी तुला मसलत देतो, मी तुला सल्ला देतो. माझ्या मुला, मी तुला काय देतो? सल्ला देतो. तू धनवान व्हावं, तू धनवान व्हावं, श्रीमंत व्हावं. म्हणून अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घ्यावे. माझ्यापासून काय कर? अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं, जो पवित्र आत्मा, तो माझ्यापासून विकत घे. दुसरं काय म्हणतो? आणि तुझ्या नागवेपणाची लाज प्रकट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्रे घ्यावी. मेन तुझ्या नागवेपणाची लाज, तू नागडा आहेस हे तुला दिसत नाही, पण मला दिसतं. लोकांच्या समोर तू चांगले भारी भारी कपडे घातलेत, पण तू नागडा आहेस हे लोकांना दिसत नाही, तुलाही दिसत नाही, पण मला दिसतं. तुझी लाज प्रकट होऊ नये म्हणून तू काय कर? माझ्याकडून शुभ्र वस्त्र. हे वस्त्र काय आहे? ख्रिस्त पांघरला आहे. मीच ख्रिस्त आहे. आमेन. ख्रिस्त हेच वस्त्र आहे. आमेन. पौल म्हणतो मी ख्रिस्त पांघरला आहे, पांघरला आहे. हे वस्त्र आहे. ते तू कोण म्हणतो? प्रभू म्हणतो माझ्याकडून घे. लाईनीत उभा राहा, मध्येच मिळणार नाही, कारण तुझ्या पुढच्यानं अजून मिळायचं आहे. त्याच्या पाठीमागे तुझा नंबर आहे. हालेलुया. मध्येच घुसता येणार नाही, लाच देऊन मध्ये घुसता येणार नाही. कंटाळू नकोस, हाक मार रात्रंदिवस, प्रभू दे, हे वस्त्र मला दे, हे सोनं मला दे. आणि आणखीन पुढे काय म्हणतो प्रभू? आणि तुला दिसावं. हां, म्हणून तो आपल्या डोळ्यास लावण्याकरिता अंजन घ्यावं. तुला दिसावं, तुला दिसावं.
म्हणून तू काय कर, डोळे आंधळे झालेत, त्या डोळ्यामध्ये अंजन घाल. अंजन म्हणजे काय? आय ड्रॉप्स आपल्या भाषेत. तुम्हाला नसेल समजत तर मग काय घालतं? काजळ घाल. काही मुली काजळ घालतात कशासाठी? दुसऱ्यांना चांगलं दिसावं म्हणून. पण त्यांना दिसत नाही त्याचं काय? दुसऱ्यांना दिसावं म्हणून ह्या काजळ घालतात. पण प्रभू आम्हाला उलट सांगतो, तुला दिसावं म्हणून तो काजळ घाल. हालेलुया. नीट लक्ष द्या हो. इकडे सगळं उलट असतं, पण देवाच्या घरची उलटी खूण असते. ह्या 3 गोष्टी प्रभू आपल्याला देऊ करतो. फुकटवारी. फक्त लाईन लावावी लागेल. आमेन. आपण सर्वांनी लाईन लावली आहे ना? बघा लाईन लावणाऱ्यांकडे नीट बघा. विनोद दादा किती वर्षापासून लाईन लावून उभा आहे. हालेलुया. आजपर्यंत त्याला प्रभूनं चांगली नोकरी दिली नाही. त्याच्याकडे शिक्षण नाही का? ज्ञान नाही का? बुद्धी नाही का? पण प्रभू म्हणतो थांब, तुझा वाटा मी वेगळा ठेवला आहे. हालेलुया. प्रकाशकडे पहा. नेटानं धीरानं वाट पाहिली, धीर धरून मी त्याची वाट पाहिली. आज प्रभूनं प्रकाशला उंच केलं. दांडेकर दादांकडे बघा. म्हातारपणामध्ये त्यांना शांती आहे, कसंही असू दे. प्रत्येकाला सारखंच दिलं असं नाही, पण सर्वांना सारखी एकच गोष्ट दिली आहे, सोनं, वस्त्र आणि अंजन. आमेन. ते कोण घेऊ शकेल आमच्याकडून? कोण घेऊ शकेल? कोण लुटू शकेल? ही स्वर्गीय संपत्ती आहे. बरोबर आहे. तिथे कसर लागत नाही, तिथे चोर चोरी करीत नाहीत, नाही का? तिथे जमिनीवरून भावाभावांमध्ये भांडणं होत नाहीत. प्रभू म्हणाल तुला केवढी जमीन पाहिजे? सगळीच घे, जा, भांडू नको. कुठली जमीन? इकडची का तिकडची? तिकडची. कुठली चांगली? इकडची चांगली का तिकडची चांगली? तिकडची. इकडच्या शेतामध्ये काही उगवत नाही, ढेकळं नुसती. पण तिकडच्या शेतामध्ये आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे इकडे. नांगरायला नको, बैलाचं शेण काढायला नको, अगमोत काढायला नको, काही करायला नको, नुसतं भरपूर खा, मजा करा. भांडण नाही, तंटा नाही, रोग नाही. हॉस्पिटल तुम्हाला फक्त इकडेच मिळतील, तिकडे नाहीत. हालेलुया. म्हणून जेवढी हॉस्पिटल बघायची तेवढी फिरून घ्या, बघून घ्या, तिकडे नाहीत. हालेलुया. बरोबर ना? तिकडे हॉस्पिटल बघायला मिळतील का? नाही. तिकडे डॉक्टर मिळतील का? नाही, नाही, नाही. तिकडे काहीच नाही, सगळं इकडेच आहे. काय पाहिजे? तिकडचं पाहिजे की इकडचं पाहिजे? कंटाळा नको. ते जर पाहिजे ना तर कंटाळा नको. गेली किती वर्ष मी इकडे येतो, किती वर्ष मला पाहता रे बाळानो? 25 जवळपास 25. मी कंटाळा केला का? नाही. हालेलुया. हिने कंटाळा केला होता, पण मी नाही केला. नाही का? आता परत शेवटून नंबर लावलाय. अरे फार वॅट. एवढ्याला कितीतरी खूप काय झालं असतं. वाटा खूप मोठा ठेवला होता. अरे पण तो घ्यायची वेळ आली आणि कंटाळा केला. आता परत शेवटून नंबर करा. प्रभूला धन्यवाद देऊया. एक वचन पाहू आपण. नीतिवचन पहिला अध्याय 24 ते 33. जरा लांब वाचू. देवाचं वचन आहे. मनुष्य केवळ भाकरीने, जेवणाने नाही,
तर देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनानं जगेल. हालेलुया. पहा बरं, नीती 4 अध्याय 23 वचन. 24 ते 33. 24 ते 33. 24 ते 33. नीती 4:24. पान नंबर 787. कुटील तोंड तू आपणापासून लांब टाक. काय म्हटलंय देवानं? कुटील, कुटील तोंड. ऐका, कुटील तोंड. गेल्या रविवारी बघितलं की ते वेदीवरती येऊन कुटील तोंड कसं असतं ते. गेल्या रविवारी पास्टर निक्सन होते, तेव्हा एक जण इथे येऊन त्या पाळकांबरोबर, देवाच्या सेवकांबरोबर कुठल्या तोंडानं बोलत होता? कुठल्या? कुटील तोंडाने. हे कुटील तोंड. ते तू काय कर? आपणापासून लांब टाक. लांब टाक, फेकून दे. हे तोंड घाणेरडं फेकून दे. कुटील. कारण कुठून निघालं हे सगळं? हे हृदयामध्ये जे भरलेलं होतं ना, भांडार आहे नाही का. मनुष्य काय काढतो? कुठून काढतो? इथून काढतो. बरं किंवा वाईट. त्यानं काढलं, दाखवलं की बघा माझ्यामध्ये हे कुटीलता भरलेली आहे, हे खमीर भरलेलं आहे. नाही बरोबर ना? मी सांगितलं होतं आधी, ताबडतोब पूर्ण झालं. दूर टाक हे तोंड तू आपल्यापासून लांब टाक. लांब टाक. आणि वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर. वाकडे ओठ आपल्यापासून दूर कर. कोणीतरी आपला दुश्मन भेटला रस्त्यात की आपलं तोंड कसं करतो आपण? पुरुष जास्त करतात का बायका जास्त करतात? बायका ह्याच म्हणतात, करतात ह्याच आणि म्हणतात पण ह्याच बायका. वाकडे तोंड. काय म्हणतात वाकड्या तोंडाला चांगल्या भाषेत? पप्पा सॉरी, 4 अध्याय मी सांगितलं. 1 अध्याय ना? 1 की 4? 24वा अध्याय नीती वचन. 24वा 1 अध्याय. 1 अध्याय. हा सॉरी, हा थोडं काय झालं? वेगळं. कुठला घेतलाय? तोच का? नाही, 4. 4 घेतला. सॉरी, 4 सांगितला का? नाही रे बाबा, क्षमा करा रे बाबा. म्हातारा झालो आता, समजून घ्या. 24 वचन 1:24. 4 सांगितलं असेल तर 1 वाचा. मी बोलावणे केले आणि तुम्ही नाकारले. हा, काय म्हटलेलं आहे? मी बोलावणं केलं आणि तुम्ही नाकारलं. हा विषय आहे. मी बोलावलं पण तू कंटाळला नाही का? हे याकोबा, तू मला हाक नाही मारली, मी बोलावलं आणि तू नाकारलं. जाऊ द्या, दर रविवारी मी बोलवीत होतो, बाळा ये मंदिरामध्ये ये, तिथे मी तुला भेटेन. कारण तुझं माझं नातं एवढं जवळचं नाही आहे की मी रोज तुला तुझ्या बिछाण्यावर इकडे तिकडे तुझ्याबरोबर भेटायची इच्छा आहे. पण तुझ्यात आणि माझ्यामध्ये एक भिंत आहे. मग तू कुठे मला भेटशील? मी तुला कुठे भेटेन? माझ्या मंदिरामध्ये. दावीद राजाला कुठं भेटला तो? काय म्हणाला दावीद राजा? ते म्हणाले आपण देवाच्या मंदिराला जाऊ तेव्हा माझं हृदय आनंदित झालं. कारण त्याला माहिती आहे मला माझा प्रभू भेटणार कुठे? मंदिरामध्ये. आज कशाला आलो तर आपण? भेटायला ना? नक्की ना? काय पाठवलं आपण वरती? आराधनेचा धूप. त्या वाट्यांमध्ये तो साचला. कुठे आहे तो धूप? वाट्यांमध्ये. प्रभूच्या हातातल्या, दूतांच्या हातातल्या वाट्यांमध्ये तुमच्या प्रार्थना आहेत, धूप. आणि तो सुगंध असा प्रभूला अर्पण केला जातो. ते प्रभूला आवडतं. आमेन. वाच बाळा पुढे. आणि तुम्ही नाकारले. तुम्ही नाकारलं. तुम्ही काय केलं? नाकारलं. मी बोलावलं पण तुम्ही नाकारलं. आणि मी आपला हात पुढे केला आणि कोणीही लक्ष दिलं नाही. मी हात पुढे केला. मी तुमच्या दारात उभा राहिलो, दार ठोकीत राहिलो. मुलं, अरे चल बाळा, चल बाळा, चल, मला तुम्हाला भेटायचं आहे, चल.
पण तुमचं कोणाचंच लक्ष माझ्याकडे नाही. आपला देव जिवंत नाही का? तो दगडाचा आहे का? हो की नाही? जिवंत आहे ना. मग कुठे आहे? आता आहे ना इथे. मग का तो तुम्हाला तुमच्या घरी भेटत नाही? इथेच का भेटतो? कारण त्यानंच म्हटलं तू माझ्यासाठी मंदिर बांध, म्हणजे मी तेथे राहीन. शल्मोनाला काय म्हटलं? तू माझ्यासाठी मंदिर बांध, म्हणजे मी त्यात राहीन, मी तिथे लोकांना आशीर्वादित करेन. हालेलुया. आणि तो म्हणतो मी बोलावलं पण तू आला नाही. आजचं वचन जे लोक बाप्तिस्मा घेऊन प्रभूपासून दूर गेलेत, येत नाहीत, कंटाळा करतात, त्यांच्याकडे पोचवा. त्यांना सांगा की तुम्ही आशीर्वादाला मोकला आहात. तुम्ही कष्ट केले सुरुवातीला खूप, पण मध्येच सोडून दिला. जेव्हा पोचायची वेळ आणि सोडून दिला. बस पुढे बाबा. मी हात पुढे केला आणि कोणीही लक्ष दिलं नाही. मी हात पुढे केला प्रभू म्हणतो, पण कोणी लक्ष दिलं नाही. आणि तुम्ही माझी सगळीच मसलत अव्हेरली. तुम्ही माझी सगळा सल्ला. कुठे मिळतो सल्ला? घरी मिळतो का मंदिरात मिळतो? मिळतो ना. आज जे तुम्हाला मिळत आहे ते काय मिळत आहे? सल्ला. दर रविवारी मिळत आहे तो काय मिळत आहे? सल्ला. देवाच्या वतीनं देवाचा सेवक तुम्हाला सल्ला देतो, त्याच्याच वचनातून देतो, घरचं काही आणत नाही. पण देव म्हणतो तुम्ही नाकारला, तुम्ही तो सल्ला घेतला नाही, परत आपल्या जुन्या मार्गाकडे वळलात. वाच पुढे. आणि माझ्या तोंडची शिक्षा तुम्ही इच्छिली नाही. माझ्या तोंडची शिक्षा तुम्ही इच्छिली नाही. प्रभूच्या तोंडची शिक्षा कुठे मिळते तुम्हाला? घरी मिळते का मंदिरात मिळते? पाळक टोमणे कुठे मारतात? घरी मारतात का तुमच्या येऊन, का मंदिरात मारतात? हॅलो. देवाचा सेवक तुम्हाला लागेल असं बोलतो, त्याला म्हणतात टोमणा. नाही का मलाच मारला. काय म्हणतात? पास्टरांनी मलाच टोमणा मारला. मला माहिती आहे, मला समजत नाही का? मला सगळं समजतं असं म्हणतात मागे. पण हे कोणी सांगितलं त्याला? वाच परत. आणि तुम्ही माझी सगळी मसलत अव्हेरली. ही देवाची मसलत आणि सल्ला होता की बाळा असं करू नको. तू त्याला टोमणा समजलीस, पण ती मसलत देवाची होती. माझ्या तोंडची शिक्षा तुम्ही इच्छिली नाही. माझ्या तोंडची शिक्षा. पाळक जेव्हा बोलतात तेव्हा कोणाच्या वतीनं बोलतात? मग ती शिक्षा कोणाच्या वतीनं असते? चांगल्यासाठी असते का वाईटासाठी असते? चांगल्यासाठी असते. पण इथे देव निराश होतो आणि म्हणतो माझ्या तोंडची सगळीच मसलत तुम्ही नाकारली, तुच्छ मानली. मी जाणारच नाही मंडळीत, मलाच बोलतात. नुकसान कोणाचं आहे? रांग लागलेली आहे ते घेण्यासाठी, आणि कोणीतरी इकडून तिकडून असा वाकडा तिकडा घुसतोय मध्ये. तर ते स्वयंसेवक आहेत, देवाचे सेवक आहेत, ते तुम्हाला शिस्त लावणार नाही. शिस्तीत उभा राहा, नीट उभा राहा, नीट चाल, मध्येच घुसू नको. लावणारे आहेत की नाही? की नको? पाहिजेत ना. पण काही लोकांना हे नको. मी करीन ते करू दिलं पाहिजे, मी वागेन तसं वागू दिलं पाहिजे, मला बोलायचं नाही. देवाला आवडेल का? नाही ना. इथे देव आपल्याला हे सांगत आहे की माझ्या तोंडची सगळीच मसलत, सगळा सल्ला तुम्ही नाकारला. पुढे वाचा. यामुळे मीही तुमच्या दुर्दशेच्या वेळी हसेन. यामुळे मी तुमच्या दुर्दशेच्या वेळी हसेन. दुर्दशा म्हणजे संकट, वाईट दशा. दुर्दशा म्हणजे काय? वाईट दशा. मी हसेन. तुमचे भय तुम्हाला प्राप्त होईल. तुमचं भय तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्यावरती भय पडतील. तेव्हा मी उपहास करेन. तेव्हा मी तुमच्याकडे हसेन. उपहास करीन म्हणजे काय करीन? उपवास नाही हा, उपहास. उपवास आणि उपवासामध्ये प्रभू उपास नाही करत, घाबरू नका. उपहास. तुमच्यासाठी प्रभू उपवास करील का?
नाही, उपहास करेल. म्हणजे काय करेल? मर साल्या. आपल्या भाषेत, प्रभूची नाही भाषा मी बोललो ते, ही आपली भाषा. मरू दे, त्याला म्हणतात उपहास करणं. माझा भाऊ जो मरण पावला हॉस्पिटलमध्ये, माझी प्रार्थना प्रभूनं ऐकलं नाही, कारण त्यानं माझं ऐकलं नाही, कंटाळा केला होता. म्हणून तो हॉस्पिटलमध्ये मरण पावलं. तेव्हा देवानं त्याचा उपहास केला, मी तुझी प्रार्थना ऐकत नाही, तुला हवं ते घे. तुझ्या मनासारखं तू वागलास ना, आता मीही माझ्या मनासारखं वागेन. दुर्दशा प्राप्त होईल. कुठली दशा प्राप्त होईल? दुर्दशा. ॲक्सिडेंट, रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होईल, पण प्रभू तुमच्याकडे लक्ष देणार नाही. तुमचा मुलगा आजारी पडेल, मरणाला टेकेल, टेकू नये असं होऊ नये, पण जर झालं तर प्रभू तुमच्या प्रार्थनेला लक्ष देणार नाही, कारण तुम्ही प्रभूची मसलत, त्याचा सल्ला, त्याच्या सेवकाच्या विरोधामध्ये तुम्ही वाईट बोललात. पण ते शब्द त्या सेवकाचे नव्हते, तर तो एक फक्त टेप रेकॉर्डर होता. सेवक कोण होता? टेप रेकॉर्डर, टेप केलेलं देवाचं वाजवणारा. आमेन. त्याचं स्वतःचं काहीही नव्हतं. तुमच्याविषयी, त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी राग मुळीच नव्हता, प्रेमच होतं. पण तो रागवला. का रागवला? की तुमचा नाश होऊ नये म्हणून. तुमच्याकडून त्यानं काही रुपये मागितले होते का? नाही ना. सांगितलं होतं का मला गावठी कोंबडा आणून दे? अरे सांगितलं होतं का? मागितलं होतं का? नाही. कोणी मागितलं असेल तर कोण मागितलं असेल? हालेलुया. काही नाही. आता पुढे. आणि तेव्हा तुमचं भय वादळासारखं होईल. हां, तुमचं भय, तुमचं संकट वादळासारखं तुमच्यावरती. जबाबदार कोण त्याला? तुम्हीच. जे माघारे गेले ते. म्हणून तुम्ही जे नित्य दर रविवारी न चुकता, शब्बाताला, रविवारी, या 2 दिवस जे प्रभूचे खास दिवस आहेत, ती मिळवायला येता, ते तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. ते तुम्ही आशीर्वादित आहातच. तुमचं फळ कोणीही हिसकून घेऊ शकणार नाही. परंतु जे प्रभूपासून दूर गेले आहेत त्यांच्यासाठी हे लिहिलं आहे. यांनी कंटाळा केलाय ना, त्यांच्यासाठी हे लिहिलं आहे की तुमचं भय, तुमची भीती वादळासारखी तुम्हाला लागेल. सोडवायला कोणीही असणार नाही. वाच पुढे. आणि तुमची दुर्दशा तुफानाप्रमाणे येईल. तुमची दुर्दशा, वाईट दशा कशी येईल? तुफान. माहिती आहे का तुफान? कोणी पाहिलंय का? वादळ फार वाईट असतं ते. अजून आपल्याला नाही, तुम्ही नाही पाहिलं कधी. मी पाहिलंय, पण ते छोटं होतं, एवढं मोठं नव्हतं. 73 साली छोटं होतं. मोठी वादळ असतात ना तर काहीच ठेवत नाहीत, सगळी जमीन एकदम मोकळे करून टाकतात, झाडं बिडं काहीच नाही तसं. पण प्रभू म्हणतो वादळासारखं तुमचा विनाश तुमच्यावरती वादळासारखा येईल. तेव्हा संकट व पीडा तुम्हावर येतील. तेव्हा काय होईल? संकट आणि पीडा तुम्हावर येतील. कोण म्हणतो हे? मी म्हणतो का? नाही. काय येतील? काय येतील? कारण मी हाक मारली तेव्हा तुम्ही उत्तर दिलं नाही. तू माझा कंटाळा केला. तू मला हाक मारली नाही, मी मारली, पण तुझं लक्ष नव्हतं. दर रविवारी मी तुझ्याशी बोलत असे, पण तुला कंटाळा आला, त्यामुळे तू आलाच नाहीस. फुगा केलं, खमीर घातलं. खमीर आलं की फुगा येतो ना, फुगतो ना माणूस. फुगा आला, तू आलाच नाही. मलाच बोलतात, अरे बाबा तुझ्या भल्यासाठी बोलतात, नाही तर नाही बोललो तर नरकात जाशील. नाही बोललो तर कुठे जाशील? नरकात जाशील. घे काय हवं ते. देवाचा सेवक त्याचं काम करणार. वाचा पुढे. ज्ञान घेत पुढे चला, नुसतं वाचून फेकून देऊ नका. तेव्हा ते मला हाक मारतील, परंतु मी उत्तर देणार नाही. ते हाक मारतील संकटामध्ये, वादळामध्ये, दुःखामध्ये, पण मी उत्तर देणार नाही. माझ्या भावाला उत्तर दिलं नाही, कारण त्यानं मंडळी सोडली होती. ते झटून मला शोधतील. शोधतील. कधी? संकटाच्या वेळेला शोधतील, परंतु मी त्यांना सापडणार नाही. मी त्यांना सापडणार नाही. बघा रे बाबांनो, सावधगिरीची सूचना मी तुम्हाला आज देतो. हा आपला शत्रू आहे, कंटाळा.
कंटाळा कोण आहे आपला? शत्रू. पहिला शत्रू गेल्या रविवारी मी तुम्हाला दाखवलं. तो कोण आहे? खमीर, फुगा. दुसरा शत्रू कोण आहे? कंटाळा. कंटाळा. असे अनेक शत्रू आहेत आपल्याला आणि आपला झगडा त्यांच्याबरोबर आहे. विजय मिळवायचा तर ही वचनाची तलवार घ्या. हालेलुया. वचनाची तलवार घ्या, विजय मिळवा. आज मी ही वचनाची तलवार तुम्हाला देतो. मी कंटाळा करणार नाही. कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला. कारण त्याने काय केलं? ते हाक मारतील पण मी ऐकणार नाही. का ऐकणार नाही? कारण त्याने ज्ञानाचा द्वेष केला. ज्ञान कुठे होतं? तुमच्या घरात होतं का? कुठे होतं? मंदिरात होतं. त्याने काय केलं? ज्ञानाचा द्वेष केला. देव बोलत होता, देव सांगत होता, प्रभू सांगत होता, पण त्याने म्हटलं हे असं आहे का, हे तसं आहे का, मी ऐकणार नाही. देव म्हणतो कारण तू ज्ञानाचा द्वेष केला. हालेलुया. हालेलुया. देवाच्या सेवकानं तुम्हाला शत्रू दाखवले. आपला झगडा कोणाशी आहे ते शत्रू दाखवले. हे ज्ञान. आता असा द्वेष करून चालेल का आपल्याला? नाही. ह्या शत्रूबरोबर आपल्याला लढायचं आहेच. खमीराबरोबर लढायचं आहे. माझ्या हृदयात खमीर, फुगा, भांडण, तंटा नो. हे मंदिर देवाचं आहे, त्यामध्ये ही घाण चालणार नाही. दुसरी गोष्ट कंटाळा. हे मंदिर देवाचं आहे, यामध्ये कंटाळा चालणार नाही. या दोन शत्रू. तिसरा शत्रू पुढे बघू आपण. हे दोन शत्रू बघा. कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला आणि यहोवाचं भय निवडून घेतलं नाही. आमेन. यहोवाचं भय निवडून घेतलं नाही. जो माझ्या वचनानं थरथर कापतो अशाकडे मी पाहीन, असं देव म्हणतो. आमेन. जो माझ्या वचनानं थरथर कापतो. आता वचन समजलंच नाही तर थरथर कसं रे कापाल बाळानो? त्याच्या आधी वचन समजणं आवश्यक. आणि वचन कुठे समजून दिलं जाईल तुम्हाला? मंदिरामध्ये. त्यानं आपले सेवक पाठवले. दर रविवारी पाठवतायत. लांबून लांबून येतात. 5 वाजता निघालोत, आता 9:30 वाजता पोचलो. रस्ता एकदम काही असू दे, आम्ही कंटाळा करणार नाही. प्रभू पाहतो आणि म्हणून तो आम्हाला आशीर्वाद देतो. आमेन. तिसरं आपली 2 मंदिरं झाली. बघा हो, थोडासा विषयांतर करतो. वसईतलं एक मंदिर प्रभूनं बांधून घेतलं. फार छान आहे. तलासरीतल्या मुलांनी गेले 5.5 महिने तिथे कष्ट केले. बाथरूम, संडास बांधलं, सगळ्याला भिंत बांधली, तळं खणलं, खूप काही काम केलं आणि गेल्याच गुरुवारी काम संपलं. संपलं, पूर्ण संपलं. काम पूर्ण झालं. कष्ट केले पोराने आणि मुलं परतून आली. मी मुलांचा आभारी आहे. ते काम उत्तम रीतीनं आपल्याला जमीन दिली, ही जमीन दिली, हे मंदिर बांधून दिलं. आता आम्ही स्वप्न पाहिलं आहे दुसरं. DNमध्ये, दादरा नगर हवेलीमध्ये आपलं एक मोठं मंदिर होईल. हालेलुया. हालेलुया. त्या लोकांना एवढ्या लांबून इथे यायला नको. कष्ट करीत येत आहेत खूप. कोण कोण या दादरा नगर हवेलीमधले कोण कोण आहेत का दादानो? आहेत 1 2 3. अरे बापरे, खूप लोक आहेत. यस. आमेन. घाबरू नका. प्रभू तुम्हाला मंदिर देत आहे, उत्तम मंदिर देत आहे. आमेन. मी जगलो वाचलो ती येईन. आमेन. मला आवडेल की आणखीन एक मोठं मंदिर प्रभूचं. आपला झेंडा दादरा नगर हवेलीमध्ये लावू. आमेन. नवीन जीवनाचं केंद्र तिथेही उभं करू. नवीन जीवन. आमेन. पण त्यासाठी तयार व्हा. शत्रूला हरवा. आमेन. शत्रूला कंटाळा अजिबात करू नका. देवाच्या सेवेला अजिबात कंटाळा करू नका. आनंदानं आनंदानं पुढे या. आमेन. वाच पुढे बाळा. ते माझी मसलत इच्छिनात. ते माझी मसलत इच्छिनात. प्रभू म्हणतो ते माझा सल्ला मानीच नात. मी त्यांना किती वेळा सांगितलं तरी पण ते ऐकेनात. त्यांनी माझ्या तोंडची शिक्षा सगळीच अवमानली. त्यांनी माझ्या तोंडची शिक्षा अवमानली, मानलीच नाही. म्हणून ते आपल्या मार्गाच्या फळातले खातील. म्हणून ते काय करतील?
आपल्या मार्गातल्या फळातलं खातील आणि आपल्याच योजनांनी भरवले जातील. आपल्याच योजनाने भरवलं जातील, नाही का? गेल्याच रविवारी आपण एकाची योजना पाहिली, त्याच्याच योजनेमध्ये चाललेला आहे. देवाची योजना त्याला माहीत अवमानली. बाप्तिस्मा झाला 22 वर्षापूर्वी, पण त्याला फळ आलं नाही. पाहिलं तुम्ही सर्वांनी कशी फळं आहेत. ह्या त्यांच्या योजना, त्यांच्या योजना. देवाच्या योजना त्यांनी सगळ्या अवमानल्या. दुर्दशा जवळ आहे. कारण भोळ्यांचे भलतीकडे फिरणे त्यांना जीव मारील. आमेन. भोळे, देवाच्या वचनाविषयी भोळे, देवाचं ज्ञान त्याने घेतलं नाही, पण ते अज्ञान त्यांना काय करील? जीव मारील. म्हणजे ठार मारील. अज्ञान ठार मारील. जे मागे गेले मंदिरामध्ये येऊन बाप्तिस्मा घेऊन, ते मरणाच्या लागाल्यात. माझा भाऊ मेला, हॉस्पिटलमध्ये तडफडत मेला. अनेक मेले, अनेक मेले. आणि मूर्खाचं स्वस्थपण त्यांचा नाश करेल. मूर्खाचं स्वस्थपण. मूर्ख काय करतो? स्वस्थ असतो. तो प्रार्थना करीत नाही. समोर येईल ते खातो आणि झोपतो. प्रार्थना करीत नाही. मंदिराला येत नाही. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण लावत नाही. याला काय म्हणतात? मूर्ख. काय म्हणतात? मूर्ख. शब्द देऊन पलटी खातो, याला काय म्हणतात? मूर्ख. भोळेपण, त्याला काय करील? जीवे मारील, ठार मारील. मी अनेक लेकरं बाप्तिस्मा दिलेली ठार मेलेली पाहिली. एक देहानं मेली, काही आत्म्यानं मेली. बाळांनो, तुमच्यातलं असं कोणी असू नये, कारण मी तुमच्यावरती फार प्रेम करतो. हालेलुया. तुम्ही मला माझ्या जीवापेक्षा अधिक प्रिय आहात, कारण तुमच्या रक्ताचा हिशोब प्रभू माझ्याकडे मागणार आहे. तो म्हणेल, मी तुला मुलगी दिली होती, मी तुला मुलगा दिला होता, तू त्याला नीट शिकवलं नाही, म्हणून त्यांचा नाश झाला. म्हणून भोळ्यानो, माघारं वळा, कंटाळा करू नका. देवाच्या सेवेला कंटाळा करू नका. मी केला का? नाही, मी नाही केला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. मी केला असता तर मला सांगण्याची, बरोबर आहे. या वयामध्ये देखील वर चढून आम्ही काम करत होतो. कंटाळा नाही. इतक्या लांबून इथे येतोय या वयात देखील. आणि 74 वर्ष म्हणजे खूप झालं ना. जगलो वाचलो तर 75 करू आपण. तुमच्यामुळे जगलो म्हणून तुम्हाला जेवण देईन. हालेलुया. तुम्ही मरू दिलं नाही, प्रार्थना केल्या रात्रंदिवस म्हणून जगलो, म्हणून तुम्हाला पार्टी देईन पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी, यंदा नाही. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. परंतु जो माझं ऐकतो तो सुरक्षित वसेल. बस एवढंच. जो माझा ऐकतो, देव म्हणतो, जो माझा ऐकतो तो सुरक्षित राहील. जो कंटाळा करीत नाही, जो खमीरानं फुगलेला नाही, जो माझं ऐकतो तो कसा असेल? सुरक्षित आणि स्वस्थ असेल. आणि अरिष्टाच्या भया वाचून स्वस्थ राहील. येस, अरिष्ट येतील, संकट येतील, ती येणारच, वादळवार येणारच, परंतु तो काय राहील? स्वस्थ राहील. कारण त्याच्या बरोबर येशू आहे. तो वादळाला धमकावेल, स्टॉप. हे मी तुम्हाला देतोय फुकटवारी. भीती नको ना आपल्याला कसलीच. संकटाची भीती नको ना, मरणाची पण भीती नको ना, कर्जाची भीती नको ना. येशूला घ्या, तिची वचनं घ्या. मी खमीर घालणार नाही, मी कंटाळा करणार नाही. तर ज्यांनी कंटाळा करून मागे गेले त्यांना सांगा की बाबा, देव तुझ्याविषयी संतुष्ट नाही. देवानं तुला बोलवलं होतं भरपूर द्यायला, पण तू लाईन सोडून गेलास. आणि जे लाईनीत
उभे राहिले उन्हाताना त्यांना भरपूर मिळालं, भरपूर मिळालं. हालेलुया, हालेलुया. विनोद दादा, कमी आहे का रे नोकरी? नाही तर तुला काही कमी आहे का? भरपूर आहे. हालेलुया. नोकरी सर्व काय देते असं नाही आहे. देवाचे आशीर्वाद सर्व काय देतात. आणि देवाचा सेवक कधीच उपाशी मरत नाही. देवाच्या सेवकाला कसलीच कमी पडत नाही. म्हणून व्हा पुढे, मागे नका राहू. हे माझं काम नाही असं म्हणू नका, तर म्हणा हे माझं काम आहे. आमेन. अनेक लोकांना सुवार्ता सांगून देवाच्या मार्गामध्ये त्यांना आणणं हे माझं काम आहे. आमेन. जो जन्म देत नाही त्याला काय म्हणतात? वांस. तुम्ही किती लोकांना, प्रत्येक जण स्वतःला विचारा, मी किती लोकांना प्रभूमध्ये आणलं? हात वर कराल. कोणी कोणी प्रभूमध्ये लोक आणली? 1 2 3 4 5 6 7. बाकीच्याने काय केलं? बाकीच्यानं काय केलं? काय आज्ञा दिली शिष्यानं प्रभूनं? संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करा. दिली. त्यांना देवाची ओळख करून द्या. कोण सत्य देव आहे, कोण दगड आहे आणि कोण जिवंत देव आहे. हालेलुया. कोणी आम्हासाठी रक्त सांडलं आणि आमच्या पापांची क्षमा केली, ही ओळख जगाला करून द्या. जर तुम्ही केली नाही, जर तुम्ही हे काम प्रभूचं केलं नाही, एकतर तुम्ही प्रभूचं काम कराल किंवा तुम्ही सैतानाचं काम कराल. मनुष्य कधीच रिकामी नसतो. तो एक तर सैतानाचं काम करतो, नाहीतर देवाचं काम करतो. गेल्या रविवारी मोठ्या एक जण आला होता, ऐकलं. मी नव्हतो तेव्हा, मी असला काही येत नाही. तो माहीत नाही का कोणाचं काम करीत होता? मोठ्यानं सांगा. सैतानाचं. कारण देवाचं काम, बाप्तिस्मा झालेलं आहे पण देवाचं काम कधीच केलं नाही. एकाही आत्म्याला प्रभूमध्ये आणलं नाही. बाप्तिस्मा हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुम्हाला वाटतं माझा बाप्तिस्मा झाला म्हणजे मी स्वर्गात गेलो? मुळीच नाही. तर कुऱ्हाड मुळाशी ठेवली. बाप्तिस्मा झाला म्हणजे काय झालं? कुऱ्हाड मुळाशी ठेवली. बाप्तिस्म्याच्या आधी ती नव्हती, फक्त अग्नीच होता नरकातला. पण ज्या दिवशी बाप्तिस्मा झाला त्या दिवशी काय झालं? कुऱ्हाड मुळाशी ठेवली. फळ देत नाही ते झाड तोडून विस्तावात टाकलं जाईल. फळ, दया, क्षमा, शांती, प्रीती, लीनता, नम्रता, हे फळ दिलं का? दिलं का? नाही ना? मग लक्षात घ्या, कुऱ्हाड मुळाशी आहे. प्रभू शेवटची संधी कदाचित देत असेल. जा आणि प्रभूचं काम करा. तुम्ही शिष्य आहात. शिष्यानं जे काम सांगितलं, जा सुवार्तेची घोषणा करा. त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. मी तुम्हाला जे काही आज्ञा पिलं ते सर्व पाळायला त्यांना शिकवा. आम्ही हे आजपर्यंत करीत आहोत. तुम्ही करता? जी शक्ती मला दिली तीच तुम्हालाही दिली. काही वेगळी नाही दिली. मला काही वेगळं नाही दिलं, तुम्हाला काही वेगळं नाही दिलं. कोणाला 1000 दिले, कोणाला 10,000 दिले, कोणाला 2,000 दिले. कोणी कामाला लावून ते वाढवले. म्हणजे काय केलं त्याने? नवीन आत्म्याला जन्म दिला. आत्म्याला जन्म दिला. वांझडे राहिले नाही, जन्म दिला. मग त्यांची कुऱ्हाड नाही तर त्यांना फळ आहे, आणि ते फळ बघून प्रभू संतुष्ट होईल म्हणून आणि आणखीन आशीर्वाद देईल. मुलं आशीर्वादित हो. बाळांनो, हे करा रे बाबांनो. कंटाळा करू नका. हा कंटाळा शत्रू आहे. मला काय त्याचं? अरे बाबा, तू शिष्य आहेस, तुला काय त्याचं? म्हणजे कोणाला? मग तुला जर नाही तर मग कोणाला? आज्ञा कोणाला दिली?
आज्ञा कोणाला दिली? रस्त्यातल्या लोकांना दिली का? कोणाला दिली? ज्यानं निवडलं त्यांना. तुम्हाला प्रभूनं निवडलं ना, वाटा आहे ना तिथे. मग कष्ट केल्याशिवाय वाटा आहे का? नाही. 1 महिना नोकरी करतो तेव्हा पगार मिळतो ना, का आधीच मिळतो? काय केली नोकरी प्रभूची सांगा बघू. दांडेकर दादा आजही या वयामध्ये एक पाय त्यांचा कापलेला आहे, तरी देखील घरोघरी फिरतात सुवार्तेसाठी. फिरा, घाबरू नका. भयाचा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलाय. आमेन. हे तुम्हाला इथून प्रभू देत आहे. घ्या घ्या. मी प्रभूकडून तुम्हाला देत आहे. घ्या घ्या. प्रभूचा आशीर्वाद घ्या. हा आशीर्वाद घ्या, याला फळ मोठं आहे. हालेलुया. मुलं मागू नका, त्यात आशीर्वाद नाही, दुःखच मोठी आहेत. हालेलुया. आज आम्ही मुलांना वसईतली आईवडील मुलांना फार प्रेमानं वाढवतात, पण ते काय करतात तुम्ही पाहिलं, कळलं? त्याची शिक्षा त्यांना आहे. तुम्ही मुलांना कसं वाढवता ते महत्त्वाचं आहे, तो विषय नाही माझा आजचा. पण मुलं देवानं दिली यात संतोष मानू नका. जिला मुलं नाहीत ती अधिक सुखी, ज्या डोक्याला ताप नाही. ज्यांना मुलं आहेत त्यांच्या डोक्याला केवढा ताप आहे, मुलगी आहे त्यांच्या डोक्याला केवढा ताप आहे. ही पळून जाईल का भीती. आणि मग आई काय म्हणताय, हिला जन्म नसता दिला ते बरं झालं असतं. अरे पण नव्हती तेव्हा तूच मागत होती ना, हो की नाही? हो ना. मग आता कशाला रडते बाबा? नवरा नव्हता तेव्हा नवरा दे नवरा दे नवरा दे नवरा दे. आता नवरा दिला तर कुठं? हे देवा कशाला दिला? अरे तूच मागितलं. या जगातल्या गोष्टी दुःख देतात, पण प्रभूची सेवा आनंद देते. हालेलुया हालेलुया. बघा कुठून वाजल्या टाळ्या, कुठून वाजल्या टाळ्या? इकडून तिकडून नाही वाजल्या, कारण ह्यानं हां जाऊ द्या. कुठेतरी त्रस्त आहेत. बायकोला कदाचित ताटा आपटलेली असतील, खा मेल्या म्हटलं असेल, कशाला दिली? अरे तूच मागितली ना. आज पण लग्न आहे, बघा पुढे काय होतं ते. काय मागा? प्रथम स्वर्गीय संपत्ती मिळवायला. बायको ही स्वर्गीय संपत्ती आहे का रे बाळानो? कुठली संपत्ती आहे? उत्तम वस्तू आहे, पण कुठली? स्वर्गातली का जमिनीवरची? पृथ्वीवरची. तिकडेच राहणार आहे ते, तिकडे. मग कुठली संपत्ती मागा? स्वर्गीय संपत्ती मागा. कोणती आहे ती? सोनं. कसं मिळेल? विकत घ्यायचंय. कसं घ्यायचंय? विकत घ्यायचंय. विकत घेण्यासाठी काय करावं लागेल? कुठले पैसे? इकडचे का तिकडचे? ते कोणते आहेत? सेवा. कोणाची? देवाची. देव म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे कोण? मंडळी. त्याचं शरीर म्हणजे ख्रिस्त, त्याची सेवा. हालेलुया. ती कशी करता येते? झाडू मारून, एकमेकांना आधार देऊन, एकमेकांच्या घरी भेट देऊन, प्रार्थनेला जाऊन, कंटाळा करून नाही. संडास आहेत साफ करून. यस, हलकं काम आहे का? पण प्रभूच्या दृष्टीनं मोठं काम आहे. जे तुमच्या दृष्टीनं हलकं आहे ते प्रभूच्या दृष्टीनं मोठं आहे. हालेलुया. कारण संडास साफ करायला फार लीन आणि नम्र व्हावं लागतं, झाडू मारायला वाकावं लागतं, नम्र व्हावं लागतं. देवाच्या दृष्टीनं मोठं काम. हालेलुया हालेलुया. ही मोठी कामं आहेत. प्रभूच्या सेवेसाठी गावोगाव फिरणं उन्हात तान्हात, हे मोठं काम, हे मोठं काम. आणि मग प्रभू म्हणतो, ये माझ्या मुला, तू माझं काम केलं आहेस. आमेन. बाप्तिस्मा घेतलेल्यांनो कुऱ्हाड मुळाशी ठेवली आहे.
कंटाळा काढा, सुवार्तेला तोंड उघडा. हालेलुया. बायकोशी फार बोलता ना? अरे हो का नाही? ज्याला गरज आहे त्याच्याशी बोला, त्याला प्रभू द्या. बायकोशी नाही बोललात तरी हालेलुया. नवऱ्याशी नाही बोललात तरी पण बाजूचीशी जरूर बोला, तिला प्रभूचा सुवार्ता सांगा. यस, फायदाच फायदा, फायदाच फायदा. नवऱ्याशी बोलून काही फायदा होणार बघा, होतो का? केवढा झाला तर मला सांगा मग. पण बाजूशीशी बोलून ती जर प्रभूमध्ये तुम्ही आणली, तिचं दुःख तुम्ही दूर केलं, तिला प्रभूचे मार्ग दाखवलेत, तर तुमचं खातं भरलं जाईल. हालेलुया. मी बोललो का मागे स्वर्गीय संपत्तीविषयी? झालाय का तो विषय आपला? झाला? खाते पुस्तक झालाय ना? किती बॅलन्स आहे खाते पुस्तकामध्ये? केवढा आहे जमा? जे तू माझ्यासाठी केलंस, जे तू त्याच्यासाठी केलंस, झालं ना जमा? काय काय केलं त्याच्यासाठी? प्रत्येक जण विचारा, मी कोणासाठी काय काय केलं? हॅलो, केलं का? त्याच्यासाठी केलं. संधी आज आहे, उद्या नाही. आपले हातपाय चालता आहेत, बोलता आहेत, तोपर्यंत संधी आहे. खाटेवर पडल्यावर मग प्रभूची सेवेची संधी मिळणार नाही. आणि प्रभूने तुम्हाला दिलेली आहे, फक्त तुम्हाला आळस काढायचा आहे, खमीर काढायचं आहे, नम्र व्हायचं आहे, लीन व्हायचं आहे. झालं का बाळा 33 पर्यंत? आता अनुवाद मध्ये या. मला जरा पाणी दे रे दादा. अनुवाद मध्ये या. देव काय बोलतो ते लक्षात घ्या. मी काय बोलतो ते अजिबात लक्षात नाही घेतलं तरी चालेल. देव काय बोलतो ते लक्षात घ्या. अनुवाद 32वा अध्याय 9 ते 18. नीट वाच. अनुवाद 32 9 वचन. पान नंबर 280. नववचन. कारण यहोवाचा विभाग म्हणजे त्याचे लोक, याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे. वैरान देशात आणि ओरडण्याच्या ओसाड रानात तो त्याला सापडला. हा याकोब म्हणजे हे लोक कुठे सापडले देवाला? रानात, दुःखात, कष्टात, रडत असताना हे लोक देवाला सापडले. दुःखात होते, आजारात होते, दारूमध्ये होते, पापामध्ये होते, बंधनामध्ये होते, खूप संकट होती. बरोबर आहे? आपण देवाला चांगल्या स्थितीमध्ये सापडलो का? नाही. फार वाईट होतो आपली स्थिती. रानामध्ये आपण त्याला सापडलो. त्याने त्याच्या सभोवती घेरा घातला. त्याने त्याची काळजी घेतली. आणि मग काय केलं देवानं? आपल्या डोळ्याच्या बुबुळासारखे त्याने त्याला सांभाळलं. आम्हाला देवानं डेरा घातला. आपल्या बाजूला काय केलं? कुंपण घातलं. आणि स्वतःच्या डोळ्याच्या बुबुळासारखं त्यांना सांभाळलं. कोणाला? आम्हाला सांभाळलं ना? इथपर्यंत आणलं ना? हो की नाही? पहा, पुढे बघा, पुढे वाचा. आणि गरुड पक्षीन जसे आपले कोटे हलवते आणि आपल्या पिलांवर फडफडत पाखर घालते, तसे त्याने आपले पंख पसरले. त्याने त्यांना घेतले, त्याने त्यांना आपल्या पंखावर वाहिलं. आमेन. हालेलुया. किती बघा देवानं काय केलं आपल्यासाठी. तुम्हाला समजत नसेल, पण देवाचं वचन खोटं होत नाही. गरुड जसं, गरुड माहिती आहे ना? काय म्हणतात तुमच्यामध्ये गरुडाला? गरुडच म्हणतात ना? मोठा असतो, पंख फडफड होतो आणि सगळ्या पिल्लांना काय करतो? कोंबडी जशी
पंखाखाली घेते, तसंच पित्यानं बापानं आपल्याला पंखाखाली घेतलं, वाहवलं, पंखावर उडायला शिकवलं. गरुड पिल्लानं पंखावर बसवतो स्वतः आणि उडतो, की पिल्लाने पण उडायला शिकावं. पुढे वाच. एकटे यहोवानेच त्याला वागवलं. एकट्या यहोवानं, दुसरा देव त्यांच्यामध्ये नव्हता. परका देव त्यांच्या संगती नव्हता. परका देव त्यांच्या बरोबर नव्हता. त्याने त्याला पृथ्वीच्या उंच उंच स्थानांवर स्वार करून चालवलं. ज्ञानानं बुद्धीनं वाढवलं, चालवलं, रक्षण केलं, राखलं. आणि त्याने शेताचे उत्पन्न खाल्ले. त्याने शेतातलं उत्पन्न खाल्लं. कोणतं शेत आहे मंडळी? हे देवाचं शेत. त्याच्यामध्ये उत्तम अन्न आहे. आणि त्याने त्याला खडकातून मध आणि गारेच्या खडकातून तेल चोखवलं. उत्तम गोष्टींनी त्याने त्यांना तृप्त केलं. मंडळीला रक्षण दिलं, तृप्त केलं, अन्न दिलं. नोकरी नव्हती, नोकरी दिली. बायको नव्हती, बायको दिली. नवरा नव्हता, नवरा दिला. जे जे मागील ते ते दिलं. घरातली दारू दूर केली, संकट दूर केली, भांडणं दूर केली, शांती दिली. आमेन. दिली ना. हे लिहून ठेवलंय आधीच, आपल्याला द्यायच्या आधीच, की मी हे तुमच्यासाठी करणार आहे. केलं. पुढे बघा. खिल्लाराचे लोणी आणि कळपांचे दूध ही तू कोकऱ्यांच्या व वासनाच्या मेंढ्यांच्या व बोकड्यांच्या मांद्यासहित उत्कृष्ट गव्हासहित खाली. आमेन. मी सगळं उत्तम पदार्थ तुम्हाला दिले. देव म्हणतो, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. काल नव्हते ना? काल तर दांडेकर दादा म्हणाले आम्ही चिंचेचा पाला खात होतो उकडून. आज तशी परिस्थिती आपल्यावर नाही. काल सायकल पण नव्हती, एकच होती, ती पंक्चर होती. मी नेहमी सांगतो तुम्हाला. पण आता आपल्याकडे 4 चाके केवढ्या झाल्या. म्हणजे उत्तम दिलं ना. पुढे वाच. आणि द्राक्षांचे रक्त असा तो जो द्राक्षारस त्यातून तू प्यालास. आमेन. द्राक्षरस त्यातून तू. कोणता द्राक्षरस रे बाळा? प्रभूचं रक्त आणि त्याचं मांस आम्ही खाल्लं. जगाला नाही मिळालं, आम्हाला मिळालं. तारणाचा वाटा आम्हाला मिळाला. आमेन. एवढं सगळं आम्हाला प्रभूनं पुरवलं. बरोबर आहे. आणि पुढे पण यशुरून पुष्ट झाला. यशुरून पुष्ट झाला. खाऊन पिऊन पुष्ट झाला आणि लाथा झाडू लागला. मंडळी खाऊन पिऊन मजबूत पुष्ट झाली. गाड्या आल्या, बंगले आले, हे आलं, ते आलं, पैसा आला, नाही का, लॉलीपॉप, आणखीन बिर्याणी. बोला बोला लवकर लवकर. काय काय खाल्लं रे बाबा? चिकन चिल्ली. चिल्ली खाल्ली. आणि काय चायनीज, भेळ. यशरून माजला. बैल माजला ना. मग काय करतो बैल माजला का? लाथ मारू लागला. यशरून म्हणजे बैल. माजला र माजला. तर काय करायला पाहिजे? बडवाय. तू धष्टपुष्ट झाला आहेस. तू धष्टपुष्ट झालास. तू लठ्ठ झाला आहेस. लठ्ठ झालास. तू गोंडस झाला आहेस. गोंडस झालास. तेव्हा ज्याने त्याला निर्माण केले त्या देवाचा त्याने त्याग केला. त्याला विसरला. सगळं मिळालं आणि मग नवली घेऊन पळून गेला.
हॅलो, अरे पण ह्या ज्या पुष्ट झाल्या त्या नवल्याच्या मागे कशा गेल्या? हेच वचन शिकल्या होत्या ना. लाथा झाडू लागल्या की नाही? कालवडी हा यशोन बैल आणि त्या कालवडी पल्ल्या कुठं गेल्या र? नरकाच्या वाटेवर. कुठच्या वाटेवर? नरकाच्या वाटेवर. अहो, देवाला विसरणाऱ्यानो मी फाडीन आणि सोडवायला कोणी असणार नाही. कोणी असणार नाही. लिहून ठेवा. अनेकदा देव बोलतो, एकदा बोलतो मनुष्य लक्ष देत नाही, दोनदा बोलतो तरी लक्ष देत नाही. स्वप्नात, दृष्टांतात, देवाच्या सेवकाद्वारे देव सर्वदा बोलत असतो. पण ज्यांचे कान जड झालेत तो ऐकत नाही. तो त्याच्या मनाला येईल तसंच करतो. अजून कोणाकोणाची इच्छा आहे र नवल्याच्या मागे जायची? आणि कोणाकोणाची इच्छा आहे नवली आणायची? आणा, तुमची मजा सगळे बघतील. हालेलुया. प्लॅन चाललेत का? मागेच मी एकदा वचन सांगितलं होतं माहिती का? पुरुषाची अंडी हे मंदिर नव्हतं, तिथे सांगितलं होतं पुरुषाची अंडी उभवण्याचं काम चालू आहे. चक्र फिरत आहेत. बरोबर आहे. चालू होते. तिघी जणी मला दाखवलं होतं प्रभूने की ह्यांच्या टाळक्यामध्ये फुरसं घुसलंय आणि अंडी घातलीत आणि ह्या रात्रंदिवस उभवत आहेत. याच्यामध्ये काय असतं? फुरसं, आणि ते डोक्यात अंडी घालतं. याच्यातलं फुरसं काय करतं? कुठे अंडी घालतं? डोक्यात. काय रे बेस, काय जेवलास काय? कोठा र भेटशील का? वाट ये र त्या वडाच्या झालाखाली. कोण नाही तिथं नांगाय? अरे तो नांग ना. कोण नाही कसा, कोण नाही कसा, तो नांग ना. ज्याच्या नावानं तू बाप्तिस्मा घेतलास तो नांग ना. हालेलुया. परत गोष्ट सांगू का? लग्नच खायचं आहे ना आपल्याला, गोष्ट सांगतो. एक गुरु होता. गुरु, त्याच्याकडे 10 शिष्य होते. त्या गुरुनं त्या 10 शिष्यांना 10 चिमण्या दिल्या. सांगितलंय मी मागे का विसरले? सांगितलंय ना. 10 चिमण्या दिल्या आणि सांगितलं जा आणि या चिमण्यांना मारून आणा, पण कोणीच तुम्हाला नांगल नाही पाहिजे. नांगाय नको, अशा ठिकाणी जा ना, मारा ना, आणा. 9 जणांनी मारल्या. एक जण सांगा मी पाण्याच्या खाली बुडी मारली, तिथंच मुंडी पिळली. तिथं कोण नांगायलाय? एक जण सांगा मी गुहेच्या आतमध्ये गेलो खाड्यामध्ये, तिथंच चेपली. कोण नांगायलाय? दुसरं सांगा मी रूममध्ये गेलो, दारा बिरं लावली, सगळे बघितलं कुठे कोण नांगा कधी? कोणीच नाही. अशा रीतीनं सगळ्यांनी मारून आणल्या. एक जण आला, तो म्हणाला अशी एकही जागा मला दिसली नाही की जिथे मला तो पाहत नांगत नाही. गुरु म्हणाला मला एकच शिष्य मिळाला ज्याला ज्ञान झालं की देवापासून लपेल असं काहीच नाही. समुद्राच्या तळाशी गेलास तरी तिथे मी आहे, आकाशांच्या वर चढलास तरी तेथे मी आहे. मग दावीद राजा म्हणतो तुझ्या समक्षतेपासून मी कुठे जाऊ? तू मला मागून पडून वेढून घेतला आहे. अरे तू तर माझ्या हृदयात राहतोस. तू कुठं राहतो? हृदयात. मग माझ्या मनातले विचार देखील तू जाणतोस. आमेन. माझ्या टाळक्यामध्ये फुरशानं घातलेली अंडी पण तू मोजतोस. मी कुठे जाऊ? जो ज्ञानी माणूस आहे तो ह्या विचार करतो की मी प्रभूच्या समक्षतेपासून कुठे जाऊ. मग नवलीचा विचार तरी तो मनात आणील का? कारण तोही विचार तिथे लिहिला गेला.
विचार आला, तो पण लिहिला गेला. मग हे पाप किती मोठं आपल्याला त्याचं फळ देईल. नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगत आहे. कशासाठी सांगत आहे? की देवानं बोलवलं, तुम्ही नाकारू नका. देवानं बोलवलं पवित्र होण्यासाठी. तो म्हणाला, मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्वजण पवित्र व्हा. आम्ही देवाची मुलं आहोत. देवाच्या मुलासारखंच आम्हाला राहिलं पाहिजे. देवाचा मुलगा नवली घेऊन जाईल का? देवाची पोयरी नवल्याबरोबर जाईल का? नाही. ते शांतीनं देवाच्या योजनेप्रमाणे लग्न करतील, देवाच्या समोर धन्यवाद देतील, आनंदानं जीवन जगतील, आशीर्वादित होतील, अनेकांना देवाच्या मार्गामध्ये आणतील. आमेन, हालेलुया. पहा आपल्या विनोदकडे, प्रकाश बोरकुळकडे, आनंदानं देवाची सेवा करीत आहेत. नवलीचा विचार तरी करतील का हे लोक? नाही ना करणार, मुळीच नाही करणार. देवाची सेवा करीत आहेत पती पत्नी दोघं जण. विनोदला पत्नी नेहमी साथ देते, उत्तम पत्नी. अशा सर्वजण जर झाल्या, आपापल्या नवऱ्यांना साथ देणाऱ्या सर्व नवरे विनोदसारखे झाले, तर मग आणखीन मला काय पाहिजे? आणि देवाला तरी अधिक काय पाहिजे? आमेन. काय पाहिजे देवाला अधिक? सगळी वचनं आपल्यासाठीच लिहिली नाहीत का? हालेलुया. सुखी होणार की नाही होणार? मग हा सुखाचा मार्ग आहे. इथेही सुखी, तिथेही सुखी. देव म्हणेल, मला मनासारखी मुलं मिळाली. बस, मला मनासारखी मुलं मिळाली. आशीर्वादाला काय तोटा? देव म्हणेल, ही माझी मुलगी आहे, माझी प्रिय आहे, हिच्या हृदयात मी राहतो. ही रात्रंदिवस मला हाक मारते. स्वयंपाक करते तिथे हाक मारते, 2 नंबरला जाते तिथे हाक मारते, झोपते तिथे हाक मारते, नवरा बरोबर आहे तरी हाक मारते आणि म्हणते, बापा तुला धन्यवाद, माझ्या बापा तुला धन्यवाद, हे सर्व तू मला दिलं, तुला धन्यवाद. दूध पाजते, बाळाला दूध पाजते, छातीशी धरले, दूध पाजते आणि म्हणते, बापा तू मला ह्या बाळासाठी दूध दिलं, तुला धन्यवाद. मला तू सुकी स्तन नाही दिली, माझ्या स्तनामध्ये दूध आहे, माझ्या बाळासाठी तुला धन्यवाद. अरे देणारा तूच. हो. आणि देव आशीर्वाद देऊन म्हणतो, मुली तू आशीर्वादित हो, तू आशीर्वादित हो. सोपं आहे रे बाळांनो, सोपं आहे. केलं पाहिजे. पटलं का तुम्हाला सगळ्यांना की नाही पटलं? पटलं. कसं जगायचं? देवाला आवडेल तेच मी करेन. आमेन. कसं जगायचं? प्रभू तुला हे आवडेल का? मला हिचा पक्का राग आलाय असं वाटतं ना, ही शेंडा धरून प्रभू तुला आवडेल का? प्रभू म्हणेल, जा तिला क्षमा कर. पक्का राग आहे तुम्हाला पण येतो, पण त्या रागाच्या भरामध्ये आपण काहीतरी बोलून जातो आणि मग विचार करतो, प्रभू मी चुकलो. प्रभू त्यावेळेला म्हणतो, मुला अरे तू मला विचारायचंच नाही करण्याच्या आधी, आता चुकलं म्हणून काय उपयोग? तर करण्याच्या आधी पटकन मला विचार ना, प्रभू हे करू का? मग मी तुला सांगेन ना पटकन कर का नको करू. हालेलुया. बरोबर ना? करायच्या आधी प्रभूला विचार. खूप वाटतं, वाट हेर ना कोणीतरी रस्त्यात, प्रभूला विचारा, प्रभू अरे ती वाट हेर, काय करू, जाऊ कर? काय सांगेल प्रभू? जायला सांगेल का नको जाऊ सांगेल? काय सांगेल? विचारा, विचारा. कंपनीमध्ये मी कामाला आहे, कंटाळा आलाय, मग मी काय करतो? संडासात जाऊन बसतो, आराम. कुठं गेलाय? पण तू 1 तास जर संडासात जाऊन बसलास तर ते 1 तासाचा पगार तू फुकट खाल्लास की नाही? खाल्लास की नाही? मग फुकटचा पगार पसतो का? तेव्हा प्रभूला विचारायचं, प्रभू कंटाळा आला या कामाचा, बसतो संडासात जाऊन तासभर,
काय सांगेल प्रभू? बसायला सांगेल संडासात? काय सांगेल? ज्या कामाचे तू पैसे घेतो आहेस ते काम इमानदारीनं कर. हालेलुया. मला रजा पाहिजे. आमच्याकडच्या गोष्टी सांगतो, तुमच्याकडच्या नाहीत. कंपनीमध्ये मला रजा पाहिजे. मग मी साहेबाला काय सांगतो जाऊन? ऐका हो, काय सांगतो जाऊन? माझी सासू मेली. काय सांगतो? माझी सासू जिती आहे तरी मारली रे तिला. साहेब सांगतो ठीक आहे जा. आता पुढल्या वर्षी हा विसरलाय, गेल्या वर्षी मी सासूसाठी रजा घेतली आहे. पुढल्या वर्षी परत जाऊन साहेबाला सांगतो, साहेब काय रे काय झालं? सासू मेली साहेब, रजा पाहिजे. साहेब म्हणतो ढोंग्या, अरे गेल्या वर्षी तुझी सासू मेली होती ना. अशा अनेक आयडिया आपण करतो खोटं बोलण्यासाठी, अनेक कामं करतो ना. तेव्हा काय करायचं? प्रभू, जर तुमचा बाप्तिस्मा झाला आहे तर तुम्हाला हे केलंच पाहिजे. प्रभू मी हे करू का? प्रभू काय सांगेल कर. प्रभू सासूला मारायला सांगेल? नाही. हे जर तुम्ही कराल तर शक्ती वाढत जाईल, नाही तर शक्ती कमी होत जाईल. आपणच आपली शक्ती, देवानं दिलेली शक्ती अशा गोष्टीमुळे कमी करतो. वाढवायची का कमी करायची? वाढवायची. बाप्तिस्मा घेऊन शक्ती वाढत नाही, त्या फळं देण्यानं शक्ती वाढते, नाही तर कोराड मुळाशी आहे. आलं लक्षात? आमेन. थांबू, प्रार्थना करा. लग्नासाठी आज प्रार्थना करा आणि या शत्रूंच्या विरुद्ध प्रार्थना करा. हे शत्रू आपल्याला फार त्रास देतात. प्रार्थना करा. आमेन.